नमस्कार. आनंदाचं पांच्या या स्पेशल भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी भारती सहस्रबुद्धे. आजचं पहिलं पुस्तक मनोरंजनापेक्षा माहिती आणि भाषा संवर्धनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अभ्यासक सलील वाघमारे यांनी या पुस्तकाची निर्मिती केली आहे. तेव्हा मराठी भाषा, त्या भाषेचं लेखन याविषयी मार्गदर्शन करणारं हे जे पुस्तक आहे त्याबद्दल गप्पा मारूया सलीलजी यांच्याशीच. सलीलजी, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. नमस्कार मॅडम, आपले आभारी आहे. मला या आनंदाचे पान या कार्यक्रमामध्ये बोलवल्याबद्दल ABP माझ्याच्या सर्व टीमचं आणि आपलं मी आभारी आहे. खरं तर हे पुस्तक जेव्हा माझ्या हातात आलं सलीलजी, तेव्हा माझ्या मनात दोन गोष्टी आल्या की एकतर हे खूप महत्त्वाचं आहे सध्याची आपल्या मराठी भाषा ज्या पद्धतीने आपण वापरतोय त्या दृष्टीने, आणि दुसरा लगेच पडलेला प्रश्न की काही व्याकरणाबद्दलचे सोपे नियम म्हणा किंवा कसं लिहावं, कशी बोलावी, अशा पद्धतीचा हे पुस्तक आहे. तर अनेक पुस्तकं उपलब्ध असताना आपण एखादं असं संवर्धनासाठीचं पुस्तक लिहावं हे का वाटलं? सध्याची मराठी भाषेची जी परिस्थिती बघता, आपण दुकानावरच्या पाट्या असो, विविध फ्लेक्स असो, आणि वर्तमानपत्रातील लिखाण किंवा मासिकामधील लिखाण यामध्ये मला वारंवार चुका दिसायच्या आणि या चुका या कशा दूर करता येतील किंवा यावर कसं मार्गदर्शन करता येईल याचा मी विचार करत असायचो. दुसरी गोष्ट, ह्याच पाट्या किंवा याच चुका लहान मुलं बघत असतात आणि त्यांना याच चुकीचं लेखन किंवा हेच चुकीचं लेखन हे बरोबर आहे असं वाटत जातं. तसेच शिक्षकांनासुद्धा मराठी शुद्धलेखनाचं मार्गदर्शन करण्यासाठी असं पुस्तकाची गरज होती असं मला वाटत होतं. त्यामुळे मी असं एक सविस्तर असं पुस्तक लिहायचा निर्णय घेतला आणि 2 ते 2.5 वर्ष खपून तो मी पूर्णत्वास नेला. खरं तर सलीलजी, तुम्ही जसं सांगितलं की आपण भाषा लेखनासंबंधीचे हे नियम आहेत, पण मी जसं म्हटलं की अनेक व्याकरणाची पुस्तकं आहेत, मोठमोठे व्याकरणकार आहे. खरं तर यास्मिन शेख यांची प्रस्तावना लाभलेली आहे या पुस्तकाला, त्या पण मराठी भाषा संवर्धनासाठी काम करणारे आहेत. तर असं असताना की आपण नक्की काय सांगावं, कुठल्या पद्धतीने सांगावं, याचा कसा विचार केला गेला हे पुस्तक तयार होताना? मी असा एक वेगळा विचार याच्यामध्ये केला की फक्त नियम देऊन किंवा हा शब्द बरोबर आणि हा शब्द चूक एवढं सांगून न थांबता त्याचे अनेक उदाहरणं दिलेली आहेत. तुमचं पुस्तक चाळल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एका नियमाची मी जवळजवळ 15 ते 20 वाक्य किंवा 15 ते 20 शब्द किंवा 50-50 शब्दांची उदाहरणं मी दिलेली आहेत. त्या उदाहरणांमुळे हा नियम पक्का समजण्यासाठी मदत होईल. तसेच कोणता नियम कधी वापरावा किंवा कोणता शब्द कसा लिहावा, तो का लिहावा, जर नाही लिहिलं तर त्याचा अर्थ कसा वेगळा होतो, याचाही उहापोह मी या पुस्तकामध्ये केलेला आहे. त्यामुळे मुलांना शुद्ध फक्त लिहावं कसं एवढं न सांगता अशुद्ध लिहिण्यामुळे काय होऊ शकतं किंवा काय अर्थाचे अनर्थ निघू शकतात हेही सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मुलांना तसेच अभ्यासकांनासुद्धा हे पुस्तक अत्यंत उपयुक्त होईल असं मला वाटतं. खरं तर सलीलजी, पुस्तक मी चाळलं आहे, मात्र आपण प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम करतोय तर त्यांची उत्सुकता चाळवली असेल. मला तुम्हाला नेहमी पाहताना खटकणाऱ्या काय गोष्टी होत्या ज्यातून या पुस्तकाची निर्मिती झाली, आणि अगदी साधे सोपे नियम जे की कायमच चुकवले जातात ते तुमच्या लक्षात आले असतील, ते कुठले आहेत? आपण भाषा ही खरं तर आपण बोलण्यात म्हणजे वाक्यांमधून बोलत असतो, तर वाक्यरचनेच्या मला खूप चुका दिसायच्या बऱ्याच वेळा. आता मी पुण्यात ज्यावेळी हे पुस्तक लिहित होतो त्याच वेळी ते पोर्शे अपघात एक झाला होता बघा, पोर्शे कारचा. त्याचं टायटल एका वर्तमानपत्रात किंवा मी कुठंतरी वाचलं होतं. तर ते असं होतं, अल्पवयीन बिल्डरच्या मुलाने दुचाकी स्वारास उडवले. आता वरवर पाहता आपल्याला हे वाक्य बरोबर वाटून जाईल, पण अल्पवयीन बिल्डर नव्हता तर बिल्डरचा अल्पवयीन मुलगा होता. तर हे वाक्य असं पाहिजे होतं की बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दुचाकी स्वारास उडवले. तर ही चूक आपली राहून जाते आणि पुढच्या पिढीसाठी आपण ह्या चुकाच समोर ठेवतो त्यांच्या, आणि त्यांना वाटतं हेच बरोबर आहे. आणि आपली एक धारणा अशी असते की छापून आलेलं म्हणजे बरोबर, आणि त्यामुळे हे छापून येणाऱ्या गोष्टी आहेत त्या अगदी अचूक आणि व्याकरण नियमानुसार असाव्यात असं मला वाटतं. खरं तर तुम्ही आता एक उदाहरण आपण जसं वाक्यरचनेचं दाखवतो तशा पद्धतीने सांगितलं. मात्र
ऱ्हस्व दीर्घ किंवा एखादा शब्द कसा लिहिला जावा, क्रियापदांबद्दलही खूप आपल्याला लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण असल्याचं दिसतं. तर अशासाठी काही सोपे सोपे नियम या पुस्तकातून लोकांना मिळतील का, समजतील का, असं काही आहे का? नक्कीच. या पुस्तकाचं जर तुम्ही वाचन केलं वारंवार तर तुम्हाला, मला वाटतं 1-2 महिन्यामध्ये शुद्ध असं मराठी तुम्हाला लिहिता येईल असा मला विश्वास आहे. कारण मराठीच्या लेखनाचे ते 18 नियम आहेत ते मी पहिल्याच प्रकरणात दिलेले आहेत आणि त्यांचं स्पष्टीकरणही दिलेलं आहे विविध उदाहरणांसह. आणि या 18 नियमांच्या व्यतिरिक्त असं काही वेगळं पुन्हा काही ह्या नियमांमध्ये नाही. त्याचे अपवाद आणि ते 18 नियम एवढंच आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त ते नियम समजून देण्यासाठी मी प्रत्येक नियमावर एक लेख लिहिलेला आहे स्वतंत्र असा. उदाहरणार्थ अनुस्वार जे आहेत ते कुठे द्यावे, कुठे नसावेत, असे 4 नियम आहेत पहिले. तर त्या 4 नियमांवर माझा जवळपास 15 ते 20 पानांचा एक लेख आहे अनुस्वारावर. त्याच्यामध्ये अनुस्वार कसे आले मराठीमध्ये, त्याचं प्राबल्य कसं वाढलं आणि ते कमी कमी कसे होत गेले याचा सगळा इतिहास तुम्हाला दिलेला आहे. आणि योग्य अनुस्वार कुठे द्यावा, कुठे दिला तर त्याचा अर्थ चुकीचा होऊ शकतो, किंवा परसवर्ण म्हणजे काय, तो कधी वापरावा, या सगळ्या बाबींचा उहापोह मी त्यामध्ये केलेला आहे. नाही, खूप महत्त्वाचं खरं तर हे पुस्तक आहे. मी कायमच म्हणत असते की पुस्तकांचा वेगवेगळा उपयोग असतो. कधी मनोरंजन असतं, पण अशी जी पुस्तकं असतात ती आपल्याला माहिती देण्यासाठी असतात किंवा आपल्याला अभ्यासासाठी असतात. तर तशा पद्धतीचं हे पुस्तक आहे. मला अगदी शेवटचा प्रश्न विचारायचा सलीलजी, तो म्हणजे असा की या पुस्तकात साधारण दररोजच्या लिखाणासाठी लागणारे सगळे नियम आलेत की याचा काही दुसरा भाग वगैरे पण येऊ घातलाय? नाही, जवळपास सगळे नियम आलेले आहे. पण भाषा ही अशी गोष्ट आहे की ही कधी पूर्ण होऊ शकत नाही. हे गणित नाही हे की 2 + 2 4. आपली भाषा म्हणजे आज लिहिलेलं पुस्तक उद्या जुनं होतं. त्याचं कारण की आपण भाषा सतत बदलत असते आणि भाषेमध्ये शब्दांची आवक होत असते, वाक्यांची वाढ होत असते. तरीही जवळपास 99% शुद्ध लेखनाचे सगळे नियम याच्यामध्ये आलेले आहेत. आणि हे पुस्तक जर पूर्णपणे अभ्यासलं तर मराठी शुद्ध लेखनाची किंवा प्रमाण लेखनाची कुठलीही अडचण येणार नाही असं मला वाटतं. आज तुम्ही आमच्याशी याविषयी गप्पा मारलात त्यासाठी खूप खूप आभार. आणि तुमच्या सगळ्या पुढच्या प्रोजेक्ट्ससाठी आणि तुम्ही जे काही काम हाती घेतलंय त्यासाठी शुभेच्छा आमच्याकडनं. या महत्त्वाच्या पुस्तकाविषयी गप्पा झाल्यानंतर आता आपण बोलणार आहोत एका महाकादंबरीविषयी. या कादंबरीचं नाव आहे द्रौपदी, काल, आज आणि उद्या. ज्येष्ठ लेखक आणि स्वतः अभिनेते असलेले अशोक समेळ यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. खरं तर काही वर्षापूर्वी त्यांनी अश्वत्थामा आणि भीष्मावरही पुस्तक लिहिलं होतं. त्याच कडीतलं हे 3रं पुस्तक, ही 3री महाकादंबरी जी द्रौपदीवरती आहे. तेव्हा या कादंबरीविषयी गप्पा मारणार आहोत अशोक समेळ सरांशीच. अशोकजी, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. धन्यवाद. मी आपला आणि ABP माझाच्या सगळ्या वाचक प्रेक्षकांचा अतिशय आभारी आहे. एक उत्तम चॅनल म्हणून नेहमीच त्याच्याकडे बघितलं जातं आणि आमचा आदर आहे. आपण त्या दृष्टीने पुस्तक प्रमोट करता, ही मोठी गोष्ट आपण करता. धन्यवाद. अशोकजी, खरं तर काही वर्षापूर्वी आपण याच कार्यक्रमात अश्वत्थामा या तुमच्या कादंबरीच्या निमित्ताने गप्पा मारल्या होत्या आणि आता आपण गप्पा मारतोय त्या द्रौपदी या कॅरेक्टरवर आधारित जी महाकादंबरी आहे तिच्याविषयी, जिचं नाव आहे द्रौपदी, काल, आज आणि उद्या. मला खरंच जाणून घ्यायचंय की महाभारतातलीच पात्र का? आता बघा, अश्वत्थाम्यानंतर मी भीष्म लिहिलं. ते आभाळ भीष्माचं होतं, तेही आपण ABPला केलं होतं, आपणच केलं भारतीताई. तर मी पहिल्यांदा अश्वत्थामा लिहिलं, ज्याच्यावर मी बरंच रिसर्च केला होता. एक 20-25 वर्ष शोधत होतो. मग माझा आवडीचा विषय होता किंवा त्याच्यामध्ये एक गूढ होतं की हा कुठे असेल, असं असेल तर कसं असेल, चिरंजीव काय या. आणि मग ते शोधत अश्वत्थामा मिळाला, आपण अश्वत्थामा केला. त्याच्यानंतर मी अश्वत्थामा सप्तचिरंजीव मधला अश्वत्थामाही लिहिला. पण हे करून मी थांबलो नाही, तर मी विचार केला. मग डॉक्टर माशेलकर माझे बालमित्र, सायंटिस्ट आपले, तर त्यांच्या घरी गणपतीला दरवर्षी जातो, तेव्हा विचार केला. तर त्यांनी विचारलं, सहज मला काय करतोय, नवीन काय लिहितोय, म्हटल्यावर काही सुचत नाही. आणि त्याच दिवशी मला भीष्म सुचले. विचार मनात असा आला की जर मी महाभारताचा शेवट केला तर ज्याच्यामुळे महाभारत घडलं तो नसतं, महाभारत घडलं नसतं, तो भीष्म कुठे आहे.
मग आक्षेपणांचे भीष्म लिहिले. आणि आता ही दोन पात्र मोठी लिहिल्यानंतर एक विचार असा आला की बाबा ज्यांनी महाभारताचा शेवट केला तो अश्वत्थामा, ज्याच्यामुळे महाभारत घडलं ते भीष्म, आणि ते घडवलं कुणी तर द्रौपदीनी. मग ती लिहायला हवी, मग एक महाभारत माझ्या दृष्टीने पूर्ण होईल. आणि मग द्रौपदी मी लिहायला घेतो. आता ती लिहायला घेताना मनात विचार असा आला की द्रौपदी कालची लिहिली मी तर विशेष वेगळं काही केलं नाही, कारण ती द्रौपदी ॲज इट इज सगळ्यांना माहिती आहे. मग त्याच्याबरोबर आजची द्रौपदी लिहिली आणि उद्या स्त्री काय व्हावी उद्याची, असा मनात जेव्हा विचार आला तेव्हा मग मी असं केलं की द्रौपदी काल, आज आणि उद्या असं ते कादंबरी लिहिली. डॉक्टर माशेलकरांच्याच हस्ते त्याचं प्रकाशन झालं आणि एक चांगला त्याला प्रतिसाद आहे. पुण्यामध्ये आजचं बेस्ट सेलर म्हणून म्हटलं जातं त्या कादंबरीला. स्त्रियांना अतिशय आवडतं, खूप पत्र येतात आणि ते स्त्रियांसाठीच आहे. स्त्री शक्ती ही किती मोठी आहे हे मला त्यातून दाखवायचं होतं. आता एकूणच जे काही नाही अशोकजी, खरं तर म्हणजे तुम्ही काय विचारांनी द्रौपदीचं पात्र घेऊन रंगवलं हेच सांगतात आहे. पण मला वाटतं की तुम्ही काल, आज आणि उद्या म्हणतात तेव्हा काय आहे तुमचा त्यामागचा नक्की विचार? आता बघा, द्रौपदीला आज पतिव्रता म्हटलं जातं. म्हणजे सगळ्या पतिव्रतांमध्ये, म्हणजे सगळ्यात पतिव्रता स्त्री पहिला नंबर आहे तो द्रौपदीचा आहे. सीतेचा नाही, सावित्रीचा नाही, शकुंतलेचा नाही, तर द्रौपदीचा आहे. तो का आहे असा आपण जर विचार केला तर मी जेव्हा अभ्यास करत गेलो त्याचा, तेव्हा त्याचं उत्तर मलाच मिळालं. म्हणजे अगदी द्रौपदीचा आपण बॅकग्राऊंड घेतल्यानंतर फार अगदी वस्त्रहरण झाल्यानंतर जेव्हा वनवासात ती जायला निघतात ते पांडव, आणि वनवासामध्ये जेव्हा ती 13 वर्षे द्रौपदी पांडवांबरोबर प्रामाणिकपणे आहे 5 पांडवांबरोबर, तेव्हा श्रीकृष्ण पत्नी सत्यभामा तिला फार एक चिकित्सा लागून राहिली, क्युरिओसिटी आहे की द्रौपदी कशी काय 5 जणांबरोबर राहते. तर श्रीकृष्ण एकदा तिला त्या वनामध्ये घेऊन आला आणि द्रौपदीला सांगितलं, बाई तुला ही भेटायला आलेली आहे. तर तिने सत्यभामेने प्रश्न विचारला की तू 5 पांडवांबरोबर कशी राहतेस, त्यांना कसं सांभाळतेस. तर द्रौपदीचं उत्तर हे आपल्या तिच्या पातिव्रत्याबद्दल उत्तर आहे. तिचं ते फार महत्त्वाचं आहे. ती म्हणते प्रत्येक तत्व हे माझं आहे, मी आत्मसात केलेलं आहे. त्या 5 जणांचं तत्व मी आत्मसात केलं, माझ्यासाठी ते एकटे आहेत आणि मी माझं तत्व त्या प्रत्येकाला वाटून दिलेलं आहे. तेव्हा मी पण एकटी आणि ते पण एकटे आहेत. त्यामुळे मी पतिव्रताच आहे आणि मी फक्त त्यांची आहे. तर ते तिचं जे उत्तर आहे किंवा तिचा जर प्रवास आपण पाहिला की तो जी काही लहानपणापासून तो बॅकग्राऊंड वाचल्यानंतर त्याची मजा वेगळी येईल. तिचा फ्लॅशबॅक मी दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर एक द्रौपदीचं जे कॅरेक्टर येतं किंवा भानुमती दुर्योधनाच्या पत्नीला ती उत्तर देते आहे. तर हे द्रौपदीचं कॅरेक्टर आजच्या स्त्रीमध्ये आहे का, तर मी आजच्या स्त्रिया सत्य घटनेतल्या काढलेल्या आहेत. त्याच्यावर काही माझी नाटकं आले आहेत की म्हणजे मग कुसुम बनवलेले सारखं असेल किंवा अरुणा शानबाग सारखं असेल की त्या स्त्रियांचे काय अपराध होते. म्हणजे पुरुष समाजाने एखाद्याला डॉमिनेट, आता आपण रोज बघतोय, आजही अनेक तुमच्या बातम्यांमध्ये मला दिसतंय की स्त्रियांवर फक्त अन्याय होतात. का पुरुष का बसलेले आहेत असे शंड्यासारखे, का त्यांना मदत का करत नाही. आणि मग स्त्रिया नुसत्या बघत बसतात, सेल्फी काढण्यात धन्यता मानतात. मग स्त्रियांनी करायचं काय. लहान मुलीवर जेव्हा बलात्कार होतो तेव्हा अशा वेळेला काय करायचं असतं. तर ते हे करण्यासाठी स्त्री ही माता आहे. जी मुलगी जन्माला येते ती आईच आहे. हो, तिच्याकडे आपण त्या दृष्टिकोनाने का बघत नाही आहोत आपण. हा सगळ्यात मूळ मुद्दा आहे. आणि त्यातून स्त्रीत्व अंतराळात गेलेली सुनीता विल्यम्स असेल आजची स्त्री, किंवा ज्या आमच्या स्त्रियांवर अत्याचार झाला ती सोफिया कुरेशी सारखी बाई असेल जिने लढली, ज्या वीरांगणांच्या पतींवर वाईट प्रसंग आले, त्यांच्या समोर त्यांना मारले गेले.
तर ते जे काही घडलंय ते इतकं सगळं वाईट घडलेलं आहे, आजही ते घडतंय. तर त्याच्यावर एक काहीतरी उपाय काढला पाहिजे की ना. आपण कलियुग म्हणून थांबता येत नाही. हो, काही प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, त्या गोष्टी करायलाच पाहिजेत, त्या सरकारने करायला पाहिजेत, प्रत्येक पुरुषाने लक्ष दिलं पाहिजे. नाही, खरं तर म्हणजे तुम्ही द्रौपदीच्या माध्यमातून जे पुस्तक लिहिलंय त्याविषयी तुम्ही बोलताय. मला अगदी शेवटचाच प्रश्न हा विचारायचा आहे की 3 पात्रांबद्दलच्या महाकादंबऱ्या तुम्ही लिहिल्या, म्हणजे पृष्ठसंख्येचा विचार केला तरीही खूप मोठ्या आहेत आणि आवाकाही त्या 3ही कादंबऱ्यांचा खूप मोठा आहे. महाभारतातलंच एखादं अजून पात्र आहे का जे सध्या तुम्हाला खुणावतंय? आता मी महाभारतातलंच पात्र, पण मी परशुरामांकडे वळतो आता. अच्छा. मग परशुराम हे सर्वात, म्हणजे मी परशुरामांवर अभ्यास करतो, पण त्याआधी अश्वत्थाम्यावर नाटककार म्हणून मी आता अश्वत्थाम्यावर नाटक करतोय. त्याचे प्रयोग चालू आहेत. आणि या वयाच्या 84 वर्षी पण मी अश्वत्थामा करतोय, कारण ती माझी जिगर आहे. त्याला आयुष्य घेऊन मी सांभाळलंय त्याला. तर त्याला प्रेक्षकांसमोर नेणं मला कर्तव्य वाटतं. तुम्हाला गंमत सांगतो ताई, पहिल्या प्रयोगाला एक बाई आली, सर्वसामान्य होती बिचारी, 500 रुपये दिली आणि मला म्हणाली कादंबरी मी वाचली आहे त्यापेक्षा मला नाटक जास्त अंगावर आलं. म्हणजे हा एक कुठेतरी आशादायक वाटला. मला काय म्हणायचंय की महाभारताच्या जवळपास आजची पिढी आमची जाणं हे गरजेचं आहे. मग कुठल्या वाचनाच्या माध्यमातून म्हणा, नाटकाच्या माध्यमातून म्हणा, व्याख्यानाच्या माध्यमातून म्हणा, तरुण पिढी तिकडे वळली पाहिजे. आज एक वेगवेगळे विचार ऐकायला मिळतात, बघायला मिळतात, तर दुःख होत आहे आपल्याला. मी आजच्या पिढीबरोबर जाणारा माणूस आहे, तरी देखील नाही रे हे बरोबर नाही. कुठेतरी आपण मुलांना गाईड नीट करत नाही आहोत असं वाटतंय कुठेतरी. नाही, खरंच आहे. आणि तुम्ही आता तुमचे जे काही आगामी प्लॅन्स आहेत तेही आम्हाला सांगितले. खरंच अशोक समेळ सर, खूप खूप आभार तुमचे. आज आम्हाला वेळ दिलात आणि आम्ही नक्की तुमचं जे परशुरामावरचं येऊ घातलेलं पुस्तक आहे त्याची वाट बघतोय. त्यासाठी सुद्धा शुभेच्छा. आता वेळ झाली आहे ती आजची लक्षवेधी पुस्तकं कोणती ती जाणून घेण्याची. आजच्या दिवसातलं पहिलं पुस्तक आहे आनंदाचे डोही आनंद तरंग या नावाचं पुस्तक, जे डॉक्टर विजय पांढरी पांडे यांनी लिहिलेलं आहे. डॉक्टर विजय पांढरी पांडे हे बामू म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू आहेत आणि संपूर्ण शिक्षण क्षेत्रात काम करत असताना त्यांना जे काही अनुभव आले त्याबद्दलचे लेखसंग्रह म्हणजे हे पुस्तक आहे. पसायदान प्रकाशनानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. अनवट अक्षरवाटा हे मीना वैशंपायन यांनी लिहिलेलं आजचं दुसरं पुस्तक आहे, जे रोहन प्रकाशनानं प्रकाशित केलं आहे. खरं तर 30 बंडखोर लेखिका यांच्याबद्दलचं हे पुस्तक आहे आणि अत्यंत वाचनीय असं पुस्तक आहे. आजच्या दिवसातलं तिसरं पुस्तक आहे मुक्त या नावाचं कीर्ती मुळीक या लेखिकेचं. यांचा हा तिसरा कथासंग्रह आहे आणि सॅम पब्लिकेशननं हा प्रकाशित केला आहे. आणि आजच्या दिवसातलं चौथं पुस्तक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. याचं नाव आहे चांदा ते बांधा. मात्र हे पुस्तक आहे बालसाहित्याचा, सर्वदूर जे बालसाहित्य लिहिलं जातं त्या बालसाहित्याचा आढावा घेणारं बबन शिंदे यांनी लिहिलेलं पुस्तक. तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीची ही पुस्तकं आहेत ज्यांचा आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. पुढच्या आठवड्यात सुद्धा अशाच पद्धतीची नवनवीन पुस्तकं घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येणारच आहोत. मात्र तोवर वाचत राहा. धन्यवाद.